13 मे 2026 ला या प्रक्रियेतला महत्वाचा टप्पा आहे। या दिवशी विधान परिषदेतल्या 9 सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे। या सदस्यांमध्ये अनेक मोठी आणि प्रभावी नावे आहेत। त्यामुळे या 9 जागा केवळ रिक्त होणाऱ्या जागा नाहीत, तर त्या राजकीय प्रभावाच्या केंद्रबिंदू आहेत। या जागांवर कोण पुन्हा निवडून येतो आणि कोण बाहेर राहतो, यावरून पक्षांतर्गत ताकद आणि बाह्य समीकरण दोन्ही स्पष्ट होणार आहेत। सध्याच्या विधानसभेतील संख्याबळ पाहिलं तर या 9 जागांचं एक अंदाजे चित्र तयार होतं। भाजपला सुमारे 5 जागा मिळू शकतात, शिवसेनेला 2, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 आणि उर्वरित 1 जागा ही चुरशीची होण्याची शक्यता आहे। मात्र हे गणित इतकं सरळ नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेसकडे अतिरिक्त मते असल्याचं चित्र आहे आणि जर महायुतीने अपेक्षेपेक्षा जास्त उमेदवार उभे केले तर ही निवडणूक सरळ बिनविरोध न राहता संघर्षमय होऊ शकते। अशा परिस्थितीत क्रॉस वोटिंग, अंतर्गत नाराजी आणि गुप्त राजकीय व्यवहार या सगळ्यांचा प्रभाव दिसू शकतो। ही निवडणूक एका अर्थाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्षाचा पुढचा टप्पा आहे। एकीकडे उद्धव ठाकरे आहेत, ज्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना फुटली, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आहेत, ज्यांनी त्या फुटीचं नेतृत्व करत सत्ता स्थापन केली। त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येक आमदाराचं मतदान केवळ एका उमेदवारासाठी नसणार आहे, तर ते एका राजकीय ओळखीचं समर्थन असणार आहे। कोणत्या बाजूला किती निष्ठा उरली आहे याचं स्पष्ट चित्र या निकालातून समोर येऊ शकतं। सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादीकडे असलेली अतिरिक्त मतं कोणत्या बाजूला वळतात यावर निकालाचा तोल बदलू शकतो। त्यामुळे राष्ट्रवादी ही केवळ सहभागी पक्ष नसून निकाल ठरवणारी ताकद बनू शकते।